आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांचा 50वा पबजा विधी आणि गौतम वाघमारे यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न। पूर्णा बौद्ध विहार येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या 50व्या पबजा विधी म्हणजेच त्यांनी आपल्या जीवनातील ग्रस्त जीवनातील त्याग करून पबजा विधी दीक्षा भगवे काशाय वस्त्र परिधान करून गेल्या 50 वर्षापासून संपूर्ण भारतभर नव्हे तर थायलंड, ब्रह्मदेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान अशा अनेक विदेशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार कार्याचा 50वा गौरव सोहळा घेण्यात आला। यावेळी आलेल्या मान्यवरांनी आणि उपासक उपासिकांनी पुष्पगुच्छ आणि चिवर दान करून त्यांचा आदर सत्कार केला। यावेळी गौतम संतुका वाघमारे सहशिक्षक छत्रपती संभाजी विद्यालय सुहागन तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांचाही सेवानिवृत्त सेवा गौरव सोहळा घेण्यात आलाय। गौतम वाघमारे यांच्या सेवेतून बरेचसे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घडून जीवनात यशस्वी झाले आहेत। यावेळी गौतम वाघमारे यांना देखील आलेल्या मित्रपरिवार, नातेवाईक, नेते मंडळी यांनी शाल, पुष्पगुच्छ, हार तुरे आणि कपडे रूपी भेट देऊन त्यांचाही सत्कार, सन्मान आणि सेवा गौरव करण्यात आला। यावेळी छत्रपती संभाजी विद्यालयाचे अध्यक्ष एच.एल. भोसले, छत्रपती संभाजी विद्यालयाचे सचिव डी.बी. माने आणि भारतीय स्टेट बँक शाखा पूर्णा शाखाधिकारी अमित कुमार जोंधळे, रिपाई नेते प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे, विजय बगाटे, मुकुंद भोळे, पी.जी. रणवीर, विजयकुमार जोंधळे, शामराव जोगदंड, अशोक कांबळे, गौतम काळे, मोहन लोखंडे, महानंद गायकवाड, प्रवीण कनकुटे सह उपासक उपासिका, इष्ट मित्र, परिवार, नातेवाईक आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रीकांत हिवाळे यांनी केलं। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती आणि महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। ज्या घटना किंवा गोष्टी त्यांच्याबद्दल सांगून राहिल्या त्या फक्त 1-2 मिनिटांमध्ये मी पूर्ण करतो। मी इथे अभिनव विद्या विहारला मराठी शिकवण्यासाठी साधारणतः 90 पासून सुरुवात केली आणि आमची शाळा सुहागनची ही 96 ला सुरू झाली। मी जेव्हा मराठी शिकवायचो तेव्हा मी ठरवलं की माझ्या विषयामध्ये एकही मुलगा नापास होणार नाही, 100% निकाल असला पाहिजे। आणि जेव्हा 10वीचा निकाल लागल्यानंतर आम्ही जिल्हा वाईज विषय वाईज सगळ्या विद्यार्थ्यांची यादी पाहत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की जिल्ह्यामधून प्रथम बालविद्या मंदिरचा मुलगा मराठी विषयात असायचा। मी निश्चय केला की पुढच्या वर्षी जिल्ह्यामधून मराठी विषयामध्ये माझ्या शाळेचा विद्यार्थी असेल आणि तसं घडलं। असं घडल्यानंतर इथलेच आपल्या जे आता जी.एस. सूर्यवंशी त्यांचा मुलगा जो डेप्युटी कलेक्टर झाला त्या मुलाला त्या वेळेला बोर्डामध्ये तो 21वा आलाच, पण मराठी विषयामध्ये जिल्ह्यामधून पहिला आला होता। मग वाघमारे सरांना मी म्हटलं असं सांगितलं त्यांना गोष्ट, ते म्हटलं सर पुढच्या वेळेस माझा विद्यार्थी बोर्डामध्ये जिल्ह्यामधून पहिला आला। पेक्षा ते सरस ठरले। माझा मुद्दा असा सांगायचा आहे की वाघमारे सरांचं काम म्हणजे मी माझं कौतुक म्हणून किंवा शाळेचं कौतुक करत नाही, तुम्हाला गेल्या वर्षी सांगेल आमची एकच तुकडी 10वीची 136 मुलं होते आणि 100% निकाल आहे। यावर्षी 132 मुलं आहेत, 100% निकाल लागणार आहे। गेली 3 वर्ष जिल्ह्यामधून एकमेव म्हणजे मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत ग्रामीण भागातल्या अशी एकच शाळा आहे परभणी जिल्ह्यातली आहे, छत्रपती संभाजी विद्यालय। पण बऱ्याच जणांना असं वाटतं की गणित, विज्ञान आणि इंग्रजी याच विषयाच्या निकालामुळे किंवा निकाल हा त्या शाळेचा निकाल असतो। पुरस्कार म्हणलं हे भगवंताचं चिवर आमच्या अंगावर काय लहान काय करायचं, हा दिला तर म्हणलं आमच्या संस्थेला, कारण संस्था मोठी आहे, संस्था आधीची आहे, संस्था धर्माचं काम करते। मग ते भिक्खू संघ असेल, विहार संस्था, कुठलीही संस्था, म्हणून संस्थेला पुरस्कार आपण मागितला आणि ज्या ज्या ठिकाणी जे जे काम चालतंय ते सर्व संस्थेच्या विद्यमाने संघटनेला फार महत्व आहे। आपलंही विहार धम्म परिषद असेल, कार्यक्रम असेल, त्या वेळेला आतापर्यंत
किती 42 वर्ष झाली. आपण त्या ब्रह्म परिषदेच्या पत्रिकेवर मला तर वाटत नाही कधी फोटो छापणार का विजयला ना उपाली मंदिरचाही फोटो नाही छापणार. आता पण त्यांचे स्मृती दिन करतो. बाबासाहेब बुद्धांच्या नावावर आपलं चाललेलं आहे सगळं. ते 2 फोटो असले तर बस झालं. आपलं त्याच नावावर चाललेलं असेल. आपलं काय स्वतः म्हणून आपण निमित्त आहोत. काम करायचं, करीत राहायचं. त्या दृष्टीनं आज 50 वर्ष खरं म्हणजे कसे गेले, पण ते उपाधींचा आदर्श समोर ठेवून त्याने या सन्मार्गावर आणलं. नाही तर कुठे शेळ्यावळीत बसावं लागलं असतं, राजभोज ढोरावळीत बसावं लागलं असलं, पाटलाच्या घरी कुठेही. कोण विचारते आपल्याला काही होतं की आपली किंमत, आपल्या किंमतही नव्हती, हिंमतही नव्हती, दोन्ही गोष्टी. म्हणून उपाली बंदेजीनं आपल्याला चांगल्या मार्गात आणलं. बाबासाहेबांच्या मार्ग चांगला आहे म्हणजे हे बुद्धाच्या. आणि 50 वर्षापूर्वी अनाडी मायबापाला इकडे पाठवायचं सुचलं, हेही विशेष आहे ना. हा काय शिकलेले नव्हते, त्यांच्या मनात येलं. बघा, अनाडी मायबापाने इकडं पाठवलं, या मार्गात दिलं, म्हणजे चांगल्या मार्गात टाकलं, चांगल्या मार्गाला आणलं. त्यामुळं आईबापापेक्षाही भरते उपालींचे उपकार जास्त आहेत. बाबासाहेबांचे उपकार आपल्यावर जास्त आहेत. या उपकाराची फेड कशाने होणार नाही. तेव्हा आता चाललंय, एवढे वर्ष आपण करीत आलो. आता काय जिथपर्यंत चालत तिथपर्यंत चालू. गाडा आपला जेव्हा थांबेल तेव्हा थांबेल. आता 65-66 वर्ष वय झालंय. जेवढं तिथपर्यंत चालता येईल तेवढं करता येईल तेवढं आपण करू. तुमच्या सैनिकांची ताकद, तुमचं पाठबळ, तुमची हिंमत, तुमचं बळ, तुमची शक्ती सगळ्या समाजाची महाराष्ट्रातल्या सोबत असल्यामुळं थोडं चाललेलं आहे. 5 मार्च 2025 रोजी बुद्धविहार पूर्णा येथे माझ्या सेवा गौरव सोहळ्याला उपस्थित या पूर्णा बुद्ध विहाराचे प्रमुख भंतेजी पूजनीय भदंत डॉक्टर रूपगुप्तजी महाथेरो, पूजनीय भदंत पयामवंशजी आणि बाहेर गावाहून आलेले पूजनीय भदंत भिक्खू संघ, तसेच आज माझ्या सेवेचा गौरव करण्यासाठी, त्यानिमित्ताने माझ्यावर प्रेम करण्यासाठी उपस्थित मान्यवर, उपासक उपासिका, बाहेरगावावरून अगदी दूरवरून पुणे, अकोला अशा ठिकाणावरून माझे आप्तेष्ट नातेवाईक आजच्या प्रसंगी उपस्थित राहिलेत. खरे जर म्हटलं तर मी स्वतःला सद्भाग्याचा माणूस समजतो. कारण मी ज्या संस्थेमध्ये गेली 27 वर्षापासून अविरत सेवा केलेली आहे, त्या संस्थेशी संबंधित अध्यक्ष, त्या संस्थेचे अध्यक्ष, सचिव, इतर संचालक मंडळ, मला त्या संस्थेमध्ये कार्य करीत असताना अगदी काडीचाही त्रास झाला नाही, मानसिक त्रास झाला नाही. उलट संचालक मंडळाकडून मला वेळोवेळी आर्थिक, मानसिक समाधान लाभलं. त्या संस्थेमध्ये मान, सन्मान, इज्जत मला मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, उपदेश करतात, बांधवांना सल्ला देतात की 1000 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघासारखं जीवन जगा. अर्थात
सन्मानानं जीवन जगा असं बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ते सन्मानाचं जीवन मला त्या संस्थेमध्ये लाभलं. माझ्यावर खूप जणांनी, खूप विद्यार्थी, शिक्षक, सुहागण येथील सर्व नागरिक 27 वर्षात माझ्याबरोबर अगदी सहकार्य वृत्तीनं वागले. असा एकही विद्यार्थी माझ्याशी 27 वर्षाच्या काळात मला अगदी हीन भावनेनं किंवा उद्धटपणानं अजिबात बोललेला नाही. पालकांची सुद्धा माझ्याकडे आतापर्यंत तक्रार आलेली नाही. शाळेतील शिक्षकांनी माझ्या संदर्भात, मुख्याध्यापकांनी तुम्ही असेच आहात, तुम्ही तसेच आहात, अजिबात त्यांनी मला बोललेले नाहीत. आमचे सर्वांचे सहकार्याचे संबंध राहिलेले आहेत. अगदी बुद्ध विहारात सुद्धा डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो हे माझ्या प्रती, ते माझ्यासाठी आदरणीय आहेत. मला 2 व्यक्तींची आदरयुक्त भीती वाटते. कालही मी माझ्या मनोगतामध्ये व्यक्त केलेलं आहे. पूर्णा येथील डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो आणि आमच्या संस्थेचे आदरणीय संचालक, अध्यक्ष, संस्थेचे अध्वर्यू आदरणीय भोसले सर, या दोघांच्या बद्दल माझ्या मनामध्ये आदरयुक्त भीती आहे. भीती 2 प्रकारची असते. एक प्रेमाखातर आदरयुक्त भीती आणि दुसरी दहशत, द्वेष, दहशतून निर्माण होणारी भीती. माझ्या मनात या 2 व्यक्तीबद्दल आदरयुक्त भीती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची महती प्रतिपादन करताना म्हटलंय, शिक्षण हे दुधारी शस्त्र आहे. एक त्या शस्त्राची धार प्रतिकूल परिस्थितीवर मात करते आणि दुसरी त्या शस्त्राची धार दुष्टांचा संहार करते. माझी प्रगती, मी जो आज काही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वानं आहे आणि शिक्षणाची कास धरल्यामुळं माझा उत्थान झालेला आहे. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच मुख्य आहेत. तेव्हा आजच्या प्रसंगी सर्व उपस्थित राहिलेत. उपस्थित राहून माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला, तेव्हा सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो. नव्हे, सर्वांच्या ऋणाईतच राहणे पसंत करतो. जय भीम.